आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. भाऊ, ज्या प्रकारे आपण पाहतोय राज्यभरामध्ये सध्या चर्चा आहे ती म्हणजे काँग्रेसनं केलेल्या, काँग्रेसकडून सोशल मीडियावरील एक्स प्लॅटफॉर्मवर आलेल्या पोस्टची, ज्याच्यामध्ये सुनेत्रा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना गुंगी गुडिया असं त्यांनी संबोधलं आहे. काय कसं बघतोय? असं आहे की काँग्रेस ही देशाला स्वातंत्र्य मिळवल्यानंतरच संपवायला पाहिजे होते, हे महात्मा गांधी म्हणलेले होते. आता काँग्रेसचं काम संपलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. लोकांच्या माध्यमातून कुणाला निवडायचं ते आता ठरवून द्या, हे महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं. पण काँग्रेसच्या लोकांनी त्यावेळी तो महात्मा गांधीचा विचार ऐकला नाही. आज विसर्जनाच्या दिशेनं काँग्रेस यांच्या याच वागण्यामुळं निघालेले आहे. आणि म्हणून मला वाटतं की सुमित्रा वहिनींच्या पाठीमागं आज 40-50 आमदाराचं बळ आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत. सुमित्रा वहिनी हा लोकजनाधार असलेल्या लोकनेत्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्या आमदार एवढी सुद्धा संख्या नाही, त्यामुळे तिने बरोबरी त्यांचे करण्यात काही अर्थ नाही. परवा एका आंदोलनामध्ये जयकुमार गोऱ्यांच्यावर टीका झाल्यावर भाजपच्या महिला आघाडीनं साडी नेसवण्याचा प्रयत्न केला प्रतिकात्मक पुतळ्याला, तर हिने साजूकपणाचा आव आणला. आज तर राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या धर्मपत्नी त्यांच्यावरती अशा पद्धतीनं ते बोलत आहेत. अरे, ज्या दादांच्या मांडीला मांडी लावून बसला तुम्ही आणि 30-40 वर्ष सत्ता भोगली, त्याची तरी कुठेतरी लाज वाटायला पाहिजे होती यांना. हा खऱ्या अर्थानं दादांचा सुद्धा त्यांनी अवमान केलेला. जी प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली आहे ही खरं तर अगोदर करायची होती, जी आता बाहेर आली आहे, असं काही आहे का? जी प्रतिक्रिया काँग्रेसकडून आता आली आहे सुनेत्रा पवार यांच्या बाबत, ती कुठेतरी अगोदरच करायची होती, जी आता बाहेर येते. काँग्रेस हा सत्ता पिपासू आहे. दादांचा आधार सत्ता भोगण्यासाठी 20-25-30 वर्ष त्यांनी घेतला. आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेसकडे आता जनधारा अजिबात राहिलेली नाही, समाजात त्यांचे पद अजिबात राहिलेले नाही. सगळे आता वटवटे शिल्लक राहिलेले आहेत आणि दिवसभर ते बडबड करत असतात लहान लेकरांसारखं. याच काँग्रेसमधले विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार असं म्हणतात की पंकजा मुंडे यांनी भाजपमधून बाहेर यावं आणि राज्याच्या पहिला मुख्यमंत्री बनावं. असं आहे की काँग्रेसचा अनेक वर्ष राज्य सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. किती ओबीसी मुख्यमंत्री झाले, किती ओबीसी उपमुख्यमंत्री झाले. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक ओबीसी मंत्री महत्वाच्या खात्यावरती काम करत आहेत. काय आहे की यांना दिवसभर काही काम नसते, नुसते हवा भरत बसायचं काय. पण हे हवा कशात भरायला लागली, ते पंक्चर झालेल्या टायर मध्ये भरायला लागले. त्याचा उपयोग काही होणार नाही. महायुतीचं सरकार देवाभाऊच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष खंबीरपणानं काम करेल आणि पुढचे बी 5 वर्ष करेल. शेवटचा प्रश्न, संजय राऊत म्हणतात की दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस हे अमित शहा मोदींच्या वरती गेले तर त्यांना आमचं समर्थन. काय आहे, संजय राऊतची अवस्था अशी झाली आहे, गावामध्ये काही टपोरी पोरं असतील, त्यांना ना घरात काम असतं, ना ते शेताभातात जात, ना माई बापाला मदत करत, दिवसभर जगाचं माप काढत बसते ती. काय आणि त्या पोरांना सगळं गाव काय म्हणतं, आग लावे पोरं. तसं आता संजय राऊतचे आग लावे आहेत. ना दिल्लीत सरकार आहे, ना राज्यात सरकार आहे, ना महानगरपालिका. आता धंदाच उरला नाही. जेवायचं, खायचं, पारावर बसायचं, काढे वडायची, जाळ झाला की दिवसभर शेकत गडी बसतील. आपण पाहतो या ठिकाणी सविस्तर चर्चा सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बातचीत करताना केली. कॅमेरा पर्सन अवधेश कोडीसून पाटील, मुंबई.